students, today we will discuss about our constituents of food remaining parts, vitamins and minerals. In addition to the micronutrients, we need certain food constituents in very small quantities. These micronutrients are vitamins and minerals. बघा मुलांनो, जसं की आपण बघितलं कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स हे आपल्या शरीरासाठी जसे आवश्यक असतात त्याप्रमाणेच विटॅमिन्स अँड मिनरल्स या दोन गोष्टी सुद्धा आपल्या शरीरासाठी तितकेच महत्त्वाच्या आहेत. विटॅमिन्स अँड मिनरल्स आर इसेन्शियल मायक्रोन्यूट्रिएंट्स. The different vitamins are named using the letter of the alphabet. For example, vitamins A, B, C, D, E and K are the most important vitamins. Although we need vitamins in very small quantities, a lack or deficiency of any vitamin results in serious disorders. For example, a deficiency of vitamin A over a long period results in night blindness. A deficiency of vitamin D results in weak and brittle bones. Vitamins gives us ability to resist diseases. बघा मुलांनो, विटॅमिन्स हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात. ए विटॅमिन, बी विटॅमिन, सी विटॅमिन, डी, ई आणि के हे विटॅमिन्स आहेत की जे आपल्या शरीरामध्ये एक महत्त्वाचा कार्य पार पाडत असतात. याची कमतरता जर आपल्या शरीरामध्ये एखाद्या विटॅमिनची निर्माण झाली तर त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजारही होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, ए विटॅमिन जर आपल्या शरीराला खूप काळापर्यंत नाही मिळालं तर त्यामुळे आपल्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा ज्याला आपण म्हणतो तो होऊ शकतो. त्याचप्रमाणे इतरही विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे वेगवेगळे आजार आपल्याला होऊ शकतात. देन मिनरल्स. Iron, calcium, sodium, potassium are examples of minerals that are essential for the body. They are needed in very small quantities, but they have an important part to play in all the necessary functions of our body. आपल्या शरीरामध्ये आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे जे काही मिनरल्स आहेत हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असे घटक आहेत. त्याच्यासाठी आपल्या आहारामध्ये ज्या ज्या घटकातून कॉन्स्टिट्युएंट्समधून, फूड स्टफ्समधून, आपल्याला फूड आयटम्समधून हे मिनरल्स मिळतील ते अन्न घटक आपण रोज आपल्या आहारामध्ये, रोजच्या डाएटमध्ये आपण ते इन्क्लूड करायला पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, आयर्न इज नेसेसरी फॉर कॅरिंग ऑक्सिजन टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. इफ देअर इज डिफिशियन्सी ऑफ आयर्न इन द ब्लड, the body does not get enough supply of oxygen and one feels constantly weak and tired. बघा, फॉर एक्झाम्पल आयर्नची जर आपल्या शरीरामध्ये कशासाठी आवश्यकता असते तर आयर्न हे आपल्या शरीराच्या प्रत्येक घटकाला ऑक्सिजन पुरवण्याचं एक महत्त्वपूर्ण काम करत असतं. आपल्या रक्तामध्ये जर आयर्नची कमतरता निर्माण झाली तर काय होईल तर दिस कंडिशन इज कॉल्ड ॲनिमिया. आपल्याला आपल्या शरीराला द बॉडी डज नॉट गेट इनफ सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड फील्स कॉन्स्टंटली वीक अँड टायर्ड. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲनिमिया, ज्याला आपण अशक्तपणा म्हणतो. हा आजार आपल्याला आयर्नच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. द मिनरल कॅल्शियम मेक्स आवर बोन स्ट्रॉंग. आपले हाडं मजबूत करण्याचं काम हे कॅल्शियम हे मिनरल करत असतं. ऑल काइंड्स ऑफ फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, स्प्राउटेड पल्सेस, देअर स्किन्स अँड द ब्रॅन ऑफ cereals and pulses are all sources of vitamins and minerals. That is why, as far as possible, we should eat fruits with their skins and we should not sip flour to throw away the bran. आपण यासाठी आपल्याला हे जे सर्व घटक आहे हे सगळ्या फ्रूट्समधून, व्हेजिटेबल्समधून, पालेभाज्यांमधून, अजून कडधान्य असतील त्याच्यामधून, वेगवेगळ्या सगळ्या धान्यांचे जे काही ब्रॅन असतं ज्याला आपण चाळण म्हणतो, कोंडा म्हणतो, या सगळ्या घटकातून आपल्याला हे सगळे मिनरल्स, विटॅमिन्स आपल्या शरीराला मिळत असतात. आणि म्हणून
ॲज पॉसिबल आपण हे सगळं आपल्या रोजच्या डाएटमध्ये घ्यायलाच हवं. नाव what is the balanced diet? What do we tell about ourselves when we say I am fit and fine? Being fit and fine means that we have enough strength and energy to study, play, and carry out all our tasks quite easily. Our body is growing well and we do not fall ill every now and then. बघा, आपण असं कधी म्हणू शकतो की मी एकदम तब्येतीने फिट आहे, मला काहीही त्रास नाहीये. असं केव्हा म्हणू शकतो? जेव्हा आपल्या शरीरामध्ये आवश्यक तेवढी एनर्जी आपल्याला असते. म्हणजे आपण कुठलंही काम जर करू तर आपल्याला थकवा येणार नाही, किंवा आपण जे काही ठरवू तेवढं काम आपण सहज करू शकू, आपली बॉडी त्याला सपोर्ट करू शकेल, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आय एम फिट अँड फाईन. We all wish to be in good health. For good health, our body should get all the different constituents of food, namely carbohydrates, proteins, fats, vitamins, and minerals in the right quantities. A diet which provides all these constituents in the right quantities is called a balanced diet. लक्षात आलं मुलांना की बॅलन्स डाएट म्हणजे काय, की आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे अन्न घटक आपल्याला जेव्हा ज्या आहारातून मिळतील तेव्हा त्याला आपण काय म्हणू? अ बॅलन्स डाएट. अ डाएट विच प्रोव्हाइड्स ऑल दीज कॉन्स्टिट्युएंट्स इन द राईट क्वांटिटीज इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. There is a right quantity is very important word in this balanced diet. Okay students, now we see nourishment and malnutrition. For our body to be well nourished, we must get all the different food constituents in the right quantities. If a person's diet lacks some constituents over a long period of time, that person does not get proper nourishment. Malnutrition has serious consequences for the person's health. बघा मुलांनो, आपण आत्ताच बघितलं की what is a balanced diet? What is a balanced diet? That a diet which provides all these constituents in the right quantities. But when a person's diet lacks some constituents, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आहारातून काही कॉन्स्टिट्युएंट्स लॅक म्हणजे त्याला मिळालेच नाही, तर त्याच्यातून काय होईल? त्याला प्रॉपर नरिशमेंट मिळणार नाही आणि मग त्याच्यामुळे त्याला malnutrition has caused serious consequences for the person's health आणि मग त्याला कुपोषणाला सामोरं जावं लागतं. For example, if a person does not get enough carbohydrates and proteins, their growth is stunted. जर एखाद्या व्यक्तीच्या आहारामधून त्याला आवश्यक तेवढं कार्बोहायड्रेट, प्रोटीन मिळालं नाही तर त्याच्या शरीराची वाढच होणार नाही. दे फील कॉन्स्टंटली टायर्ड, त्याला नेहमी थकवा येत राहील. दे कॅन नॉट कोप विथ देअर स्टडीज और गेम्स और अदर टास्क. डिफिशियन्सीज ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स कॉज सम स्पेसिफिक डिसऑर्डर्स. There are some misconceptions about diet. आता हे सगळं कशामुळे होतं की आपल्या काही गैरसमज असतात आहाराच्या बाबतीत. आपल्याला काय वाटतं, इफ अ चाइल्ड ईट स्वीट्स, चॉकलेट्स, केक्स, फ्राईड स्टफ्स एक्सेट्रा and grows fat, some people think that the child is healthy. But if you eat only one kind of food stuff, your body does not get all the necessary food constituents. Such a person would be malnourished. आता तुम्ही एकाच प्रकारचे जर अन्न घटक खात राहिलात, आहारात घेत राहिलात, तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यातून मिळणार नाहीत आणि त्यामुळे मग तुमच्या बॉडीला आवश्यक असणारे सगळे घटक मिळणार नाहीत. मग आपले काय गैरसमज असतात की काही मुलं स्वीट्स, चॉकलेट्स, केक्स, एकाच प्रकारचे फूड स्टफ्स असतील, हे कंटिन्युअसली खाऊन खाऊन काय होतं की त्यांचे फॅटी शरीर होऊन जातं आणि आपल्याला काय वाटतं की ते बाळ कसं आहे, हेल्दी आहे. बट इट इज नॉट राईट. सो वी हॅव टू
we have to make our diet balanced. Okay,